नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. माझे गुरु नेहमी मला सांगतात की कुठं अपमान झाला म्हणून खचून जायचं नसतं. मोतीपावळ्याचा पाऊस काही रोज पडत नसतो किंवा कडक उन्हाळाही कायम नसतो. काल परवाच्या कार्यक्रमात थोडा माझा अपमान झाला, खूप मी डिमोटिवेट झालो होतो, खूप दुःखात होतो. पण तीच उणीव माझ्या मल्हार साहेबांनी भरून काढली. गरबीचे आवडी मातेचा डोळा, तसं माझे मल्हार साहेब माझी माय आहे. त्यांना कळलं की आपला बाळक काहीतरी कारणास्तव नाराज झाले, मोटिवेट झालेला आहे, तर त्याला आपण प्रेरणा दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक माझ्यासाठी चमत्कारच केला. तर काय, हे बघा, हे आलेले आपले भंडार भाऊ, माझे आजचे जागरण सेवावती मनमाडजवळच्या नागापूरला, इथून 110 किलोमीटर वडगाव बत्तरपूर येवला तालुक्यात आहे. ते तिथनं आले. त्याच्यानंतर कार्यक्रमाला हे दिलं. मलाही माझी नाही मोठं की करते, त्यांनाही माझ्या मल्हार साहेबांवरती प्रेम आहे आणि त्यांची कीर्ती माझ्या तोंडातून जी निघते, जे गाणं ते त्यांना आवडतं. तर तुमच्या प्रेमापोटी आणि तुम्ही आमच्या गावात यावा आणि आमची फक्त इच्छा एवढी आहे, या लेकरासाठी पूर्ण करावा. ह्या लेकरासाठी फक्त तुम्ही आमच्या गावात येऊन त्याचंही एकदा सांगा. तुमचे पाय आमच्या गावाला तर लावा. आल्यानंतर प्रत्येकानं 500 रुपयाची बक्षीसही दिली. पूर्ण कार्यक्रमाला साथ केली नाही. हे पिल्लो आहे ना, लवकरच आपल्या आखाड्यात उतरणारे, खूप छान खंजीर वाजवतो, तो पण व्हिडिओ बघायला मिळेल. तर उगी वा सांगायचा मुद्दा असा की आपली पार्टी हे 2-3 कार्यक्रम करून डायरेक्ट बंदच करून टाकायचा असं आपण ठरवलं होतं. काही अडचणी होत्या त्याच्यामुळं. पण बाबा, असं मला तर वाटतंय आता की तो विषय नाही. भेटायला आले त्यांना धन्यवाद. आणि बाबा, आपल्याही कलेला प्रेम देणारे लोक थंडीची टिबल सीट 110 किलोमीटरवरून येतात. तर हा जय जयकार एका कलावंताचा आहे. हे यश एका कलावंताचं आहे, येडा परशाचं नाही. आणि मी खरा कलाकार आहे म्हणून हे सांगतोय. जय मल्हार. जय मल्हार.